एखादा भोंदू बाबा महाराष्ट्रामध्ये बड्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असतो. महाराष्ट्रातले बडे बडे राजकारणी त्याच्या पायापाशी बसतात, पाद्यपूजा करतात, त्याच्या समोर नतमस्तक होतात. अहो एवढंच काय, महिला नेत्या तर छत्री घेऊन उभे राहतात, त्या सुद्धा पाद्यपूजा करतात. याचा अर्थ असा आहे, अंधश्रद्धा विरोधी कायदा असताना सुद्धा थोटांड कर्मकांड बुवाबाजीला मुठ माती द्यायची सोडून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची नावं घेणारी सगळी नेते मंडळी अंधश्रद्धा कर्मकांड बुवाबाजीला जर खतपाणी घालत असतील आणि तो भोंदू बाबा लैंगिक शोषण करत असेल, विचित्र गोष्टी करत असेल, ज्या चर्चा करू शकत नाही, बोलू शकत नाही, असे व्यवहार करत असेल, तर हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय. आणि आज एका कॅप्टन अशोक खरात नावाच्या व्यक्तीवर ज्यावेळेस नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला, शिवनिका संस्थान मिरगाव अर्थात नाशिक जिल्ह्यामध्ये शिवनिका संस्था काम करते आणि ज्याचा अध्यक्ष कॅप्टन तो अशोक खरात आहे आणि त्या संस्थेच्या सदस्या राज्याच्या महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत. आणि त्या माणसाकडे 58 अश्लील आणि विचित्र व्हिडिओ सापडतात. तो लैंगिक शोषण करतो, तो अन्याय अत्याचार किंवा त्याला बलात्कार सारख्या घटना सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एखादा भोंदू बाबा कुणाचा तरी देव आहे, रिस्पेक्टफुली पर्सन आहे, आणि तो जर अश्लील चाळे अश्लील घाणेरडे धंदे करत असेल आणि राज्याचे सन्मान्य सगळे सुप्रीम महामहिम नेते त्याच्या पायावर जाऊन बसत असतील, तर या महाराष्ट्राची वाट लावायला इतर शत्रूची गरज नाही. आमच्या इथले राजकारणी महाराष्ट्राची वाट लावायला किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा कर्मकांड थोतांडात मातीत घालायला हीच नेते मंडळी खंबीर आहे, असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. शिवनिका संस्थेच्या माध्यमातून आता बऱ्याच गोष्टी पुढे येत आहेत. राज्याच्या महिला आयोगांच्या अध्यक्षाचं काम काय असतं? काल परवा त्या म्हणाल्या होत्या की शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात किंवा ज्यावेळेस एखादी महिला विवाह करून निघाली तिच्या हातात भारताची राज्यघटना द्या. एका बाजूला तुम्ही इतकं मोठं वक्तव्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही महापुरुषांचा किंवा कुणाचा तरी वारसा सांगायचा आणि काम 100% त्यांच्या विरोधात करायचं, त्यांच्या विचारांच्या विरोधात करायचं. हा काय धंदा आहे? ही निषेधार्ह गोष्ट आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्या कॅप्टन अशोक खरातच्या तर मुसक्या आवळल्याच गेल्या पाहिजेत. त्या सगळ्या भोंदूगिरीची सीआयडी मार्फत चौकशी करून यांनी अजून मागच्या सगळ्या वर्षात स्थापनेपासून आतापर्यंत सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, या संस्थेचं ट्रान्झॅक्शन, याला कुणाकडून पैसा येतो, याला कोण पैसा पुरवतं, याच्या पाठीशी कोण आहे, या सगळ्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या या कॅप्टन अशोक खरातवर आता फक्त अटक झाली. सगळे गुन्हे एकत्र करून जे जे गलम म्हणजे गुन्हे दाखल करता येईल ते केलं पाहिजे. पण महिला आयोगाच्या अध्यक्षाचं काय? महिला आयोगाच्या अध्यक्षांनी खरं तर पीडित शोषित महिलांचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, त्यांना योग्य त्यांचं स्थलांतर करून त्यांच्यासाठी लढा दिला पाहिजे. हा कुठलाच विषय त्यांच्याकडून होत नाही. जे गुन्हेगार असतात, मग ते फलटणच्या प्रकरणात असू द्या किंवा आता नाशिकच्या प्रकरणात असू द्या किंवा पूर्वी वैष्णवीच्या प्रकरणात असू द्या, पुढे पुढे करून त्यांनी गुन्हेगारांनाच पाठीशी घालण्याचं आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि ही
अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही. राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या एक संवेदनशील एक महिला आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्या रुपालीताई चाकणकर आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसून जर त्या अंधश्रद्धा, खोतांड, कर्मकांड पसरवणाऱ्या माणसाला संरक्षण देत असतील, उन्हापासून असेल, सामाजिक राजकीय असेल किंवा संस्थेला काही आर्थिक मदत असेल, माहित नाही आम्हाला, त्या सगळ्या गोष्टीची चौकशी तर झालीच पाहिजे. पण जर त्या पदावर राहून जर त्या पाद्यपूजन पर्यंत या सगळ्या गोष्टी करत असतील तर ह्या शुद्ध अत्यंत वाईट आहे. म्हणून त्यांना महिला आयोगाच्या पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की रुपालीताई चाकणकरांना त्या पदावरून खरं तर हटवलं गेलं पाहिजे. हा काय प्रकार आहे? हा प्रकारच वाईट आहे मुळात. आणि हे महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून होणं हे तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पुरोगामी महाराष्ट्राला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हीच मंडळी बदनाम करतायत आणि अशी थोतांड मंडळी, बुवाबाजी करणारी मंडळी ही जर अशा, आणि फक्त एक चाकणकर ताईच नाही तर त्यांच्यासोबत इतर राजकीय पुढारी सुद्धा आहेत, अजून भरमसाठ असतील. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या 58 व्हिडिओ मधून त्याची योग्य तपासणी करून त्याच्यातून सुद्धा जे सत्य खरं आहे ते महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. कारण याच्यातूनच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी असले भोंदूगिरी करणारे किंवा नेत्यांना फसवणारे सुद्धा प्रकार घडत असतील. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी कुठल्या राजकीय नेत्याला दोषी देण्यापेक्षा ही मंडळी तिथपर्यंत गेली ही यांची चूकच आहे. पण या मंडळीला तिथपर्यंत जाण्यासाठी यांनी काय चमत्कार घडवला, यांनी काय अंधश्रद्धा निर्माण केली, यांनी काय थोतांड बुवाबाजीचा प्रकार केला आणि जो गुन्हा दाखल झालाय तो लैंगिक शोषणाचा, अत्याचाराचा किंवा वाईट विकृतीचा आहेच. मुळात पोलिसांनी कोणालाही पाठीशी घालू नये. पोलिसांनी निपक्षपातीपणे त्या ठिकाणी चौकशी करावी. चाकणकर ताई म्हणाल्या असल्या योग्य पद्धतीने तपास करा, त्या व्यक्तीचा वैयक्तिक विषय, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. पोलीस योग्य रीतीने तपास करतील, पण आमचा विश्वास नाही. पोलिसांवर 100% दबाव असणार. पोलिसांवर आमची नावं काढून घेण्यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न असणार. आणि मग असं जर असेल तर मग हे साधारणतः खोटं आहे. म्हणून त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांच्यावर उरणार नाही. हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे. हा त्यागाचा, संस्काराचा आणि संतांच्या विचारांचा, छत्रपती शिवरायांच्या, फुलेशाह आंबेडकरांच्या, साठेंच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आणि तो पुरोगामी महाराष्ट्र जर असे कोणी बदनाम करणार असतील तर यांच्यावर कठोर शासन तर झालं पाहिजे. पण जे जे पदावर आहेत त्यांना पदावून हटवलं गेलं पाहिजे, असाच महाराष्ट्र म्हणतोय. हीच महाराष्ट्राची भूमिका आहे आणि हीच संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. मला हे या माध्यमातून स्पष्ट सांगायचं आहे. बाकी चौकशीवर लक्ष ठेवू, सरकारच्या भूमिकेवर लक्ष ठेवू, नेत्यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवू आणि पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी होणार नाही याची काळजी घेऊ. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.